तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन. दिनांक 26 नोव्हेंबर 2025ला भारतीय संविधान दिनानिमित्त पंचशील नगर कुडाळ येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत व भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुक्याच्या वतीनं व पंचशील नगर कुडाळ यांच्या सहकार्याने हा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष कुमार सुर्वे यांचा सर्वांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच संविधान तज्ज्ञ भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आयुष्यमान तेजस कांबळे यांनी भारतीय संविधानाबद्दल सखोल माहिती या ठिकाणी दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्ह्याचे महासचिव दशरथ कांबळे, तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे कोषाध्यक्ष अजित दत्तात्रय जाधव, भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका अध्यक्ष संतोष खरात, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आयुष्यमान दत्तात्रय जाधव, भारतीय बौद्ध महासभा वाई तालुक्याचे सचिव आयुष्यमान प्रमोद मुतलिक साहेब यावेळी उपस्थित होते. यावेळेस भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी महिला शर्मिला कांबळे यांच्या वतीने सर्वांना खीरदान देण्यात आली व भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या माध्यमातून सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन या ठिकाणी पंचशील नगरमध्ये वाटप करण्यात आले. यावेळेस कुमार सुर्वे यांनी सांगितले की भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या आपल्या घडामोडी चालल्या त्या घडामोडी बंद करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण संविधानाचे बचाव मोहीम सुरू केली पाहिजे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत हा कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत असे आव्हान या ठिकाणी कुमार सुर्वे यांनी केले. यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संतोष खरात बोलले की जावळी तालुक्यामध्ये घराघरामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे ध्येय धोरण आम्ही या ठिकाणी सुरू केले आहे. यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं असं या ठिकाणी संतोष खरात यांनी सांगितले. यावेळेस सर्वांचे अभिवादन करून सर्वांचे सत्कार करून या ठिकाणी दशरथ कांबळे भारतीय बौद्ध महासभा यांनी सर्वांचे शेवटी आभार मानून सर्व घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. आणि अशा रीतीनं आम्हाला अनुभव आला. त्या अनुभवातून आज आम्ही जगतो आहोत. ते स्वाभिमानानं आणि सर्वपूर्वक आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो. आणि हा स्वाभिमान शिकवला बाबासाहेबांनी, हा स्वाभिमान शिकवला गौतम बुद्धांनी. आणि म्हणून या संविधानाच्या पार्श्वभूमीवर आपण बाबासाहेब म्हणतात जेव्हा संविधान सुपूर्द करतात त्याच वेळेला विचार करतात, दुःखी होतात आणि म्हणतात की यानंतर या देशामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पक्ष निर्माण होईल. प्रत्येक घराघरामध्ये पक्ष निर्माण होईल आणि संघटना निर्माण होईल. परंतु या देशातल्या लोकांनी जर देशाच्या हितापेक्षा आपल्या विचारानं आपल्या पक्षाला मत दिलं तर आमचं संविधान किंवा आमचा देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात राहील आणि पुन्हा कधीही स्वतंत्र होणार नाही आणि याला कोणी स्वतंत्र करू शकणार नाही. एवढी मोठी खंत त्यावेळेला बाबासाहेब व्यक्त केली होती. या ठिकाणी बरेच वक्ते आहेत आणि या ठिकाणी या माझ्या वाणीला पूर्ण देऊन मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताचं संविधान मान्य करण्यात आलं, संमत करण्यात आलं आणि त्याची आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सन्मान महासभाचा कार्यक्रम हा लाखोच्या उपस्थितीमध्ये झाला. म्हणजे प्रत्येक नेता बाबासाहेबांच्या विचाराचा हा संविधानाचा जागर करत असतो. संविधान वाचवण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. म्हणजे आठवले साहेब असू दे, कवाळे साहेब असू द्या, राजनाथ आंबेडकर साहेब असू द्या, सर्व धार्मिक संघटना असू द्या किंवा गवई साहेब असू द्या, सर्व नेत्यांच्या माध्यमातून हे संविधान वाचवण्याचा जागर आता सध्याला चालू आहे. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. संविधानाचा हक्क आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. आज हक्क मिळवून देण्यासाठी आपण दिवसरात्र आपण सर्वजण मेहनत करत असतो. आणि जर आपल्या संविधानावर जर घाला घातला तर जे दिवस आपल्याला आले आहेत ते बदलून आपल्याला दुसरे दिवस येऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनेमध्ये आपला भाग हा सहभाग दाखवला पाहिजे. यासाठी आज आपण संविधान दिन आपण साजरा करतो. ती संविधान दिन आपण भारतीय बौद्ध महासभाची धार्मिक संघटना या माध्यमातून आज आपण करत आहोत. दिनांक 20 तारखेला दी बुद्धिस्ट संस्था भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया यांच्या आदेशावरून डॉक्टर मोठे म्हणायचं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भीम, जय संविधान. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे कोषाध्यक्ष माननीय दत्तात्रय जाधव साहेब, त्याचप्रमाणे आमचे सहकारी प्रमोद मोदलिंग साहेब आणि या गावचे आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे आणि आमच्या कार्याला हातभार लावणारे देवकर काका आहेत. त्याचप्रमाणे कांबळे साहेब ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि सहकार्य करतात. आणि आपण सर्वच उपासक उपासिका आपणा सर्वांना जय भीम करतो. सुजीव निमल चक्षु गभीर कोसम गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम विरत रच्चं सुजगनेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न साधु वरदान अद्य कुलभूषण भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरार कंसजन उद्धारा भगवंत आमचा करा भक्त काजा चौदार संकरी शस्त्र धरिता करी कापलारी परी रौद्र रूपा मुक्ती पद कोणता जनुस्तुती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्र कठिना प्रति शोभते भारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा.